नौपाडा रामवाडी परिसरामध्ये मनीष कॅफे आहे। सदर उपहारगृहातून मोठ्या प्रमाणामध्ये पार्सल नेण्याकरिता किंवा या ठिकाणी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याकरिता मोठ्या संख्येने खवय्ये दाखल होत असतात। सदर कॅफे बाहेर फुटपाथ असून या फुटपाथ लगत असलेल्या झाडांभोवती सिमेंट कॉन्क्रीटचे कठडे देखील उभारण्यात आले आहेत। खवय्यांची रेलचेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये असल्याने या ठिकाणी मोठ्या संख्येने वाहनांची पार्किंग केली जाते। परिणामी परिसरातील स्थानिक नागरिकांना येता जाता वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते। शिवाय अनेक वेळा रस्त्यांवरती सांडपाणी देखील सोडलं जात असल्यामुळे दुर्गंधीचा सामना देखील करावा लागतोय। याच अनुषंगाने परिसरातील स्थानिक नागरिकांनी या संदर्भातल्या तक्रारी नौपाडा शिवसेना विधानसभा समन्वयक प्रकाश पायरे यांच्याकडे केल्या होत्या। काही दिवसांपूर्वी या ठिकाणी कारवाई करत सदर परिसरातील लोखंडी स्टँड आणि टेबल अतिक्रमण विभागाकडून उचलण्यात आले होते। मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी नागरिकांची तक्रारींची दखल घेता ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने झाडांभोवती असलेल्या सिमेंटच्या कचऱ्यांवरती कारवाई करत हे कठडे नेस्तनाबूत केले आहेत। यावेळी नागरिकांना होणाऱ्या त्रासातून दिलासा देत शिवसेनेचे ठाणे विधानसभा समन्वयक प्रकाश पायरे यांच्या नेतृत्वाखाली तसेच शाखा प्रमुख सचिन चांदगुटे, सागर पवार, उपविभाग प्रमुख अमित जोशी, वैशाली जोशी आदींनी अतिक्रमण विभागाकडे पाठपुरावा केला होता। यावेळी नागरिकांनी शिवसेनेचे आभार मानले। सदर प्रसंगी स्थानिक नगरसेवक संजय वाघुलेही यावेळी उपस्थित होते। आम्ही प्रामाणिकपणे व्यवसाय करत आहोत किंवा याच ठिकाणी नाही तर ठाणे महानगरपालिकेने अनेक ठिकाणी अशा प्रकारे झाडांवरती कठडे उभारले आहेत असे यांनी म्हटले। यावेळी मनीष कॅफेचे मितेश शहा यांनी देखील या ठिकाणी उपस्थित राहून या संपूर्ण कारवाईबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे। 3 वर्षापासून इथे अनाधिकृत बांधकाम केले गेलं होतं। संपूर्ण फुटपाथ खाल्ला होता, रस्ता खाल्ला होता, रस्त्यावरती गाड्या भरत होत्या, लोकांच्या असंख्य तक्रारी होत्या। आम्ही याचा पाठपुरावा करत होतो, पण आमच्याच मित्रपक्षाचा व्यापारी सेलचा अध्यक्ष मितेश शहा त्याचं ते दुकान होतं, त्यामुळे त्यावरती कारवाई होत नव्हती असं आम्हाला वाटतं आता। पण डोक्यावरनं पाणी गेलं, लोक म्हणाले याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे म्हणून आज मागच्या मंडळीचे सगळे जे जेवणाकर जागा ठेवली होती ते सगळे कट्टे टेबल उचलून नेले होते, तरी पण त्याचं तेच काम चालू आहे। आजही ड्रेनेजची लाईन त्यांनी पावसाचं पाणी असतं त्याकडं सोडलेली आहे, रात्री 12 नंतर परत त्याचे साफसफाई चालू असते। आज आम्ही झाडाच्या भोवती जे काँक्रीटकरण केलं होतं ते काँक्रीटकरण तोडण्याचा प्रयत्न करतो आहे, ते पूर्ण साफ करतो आहे। आज तुम्ही समाजसेवक म्हणून जेव्हा समाजात वावरता, तुम्ही व्यापारी सेलचे अध्यक्ष असता एखाद्या पक्षाचे, आणि तुम्ही व्यापाऱ्यांसमोर काय दाखवता, जिथे तुम्ही धंदा करताय तिथं तुम्ही फुटपाथ खाताय, रस्ता खाताय, झाडाला मारण्याचा प्रयत्न करताय। झाडामध्ये संपूर्ण झाडामध्ये लोखंडी सळ्या घुसवल्या गेल्या होत्या। आज ते झाड वाचवण्याकरता मी सगळा प्रयत्न करतो आहे। आज रामवाडीमध्ये लोकांना जायला जागा नाही करणं, असंख्य गाड्या उभ्या असतात। मी 7 वाजता आलात, असंख्य गाड्या उभ्या असतात आणि लोकांना आतमध्ये जाता येत नाही। आणि ह्या सगळ्या गोष्टी होऊ नये एक रामवाडीच्या लोकांना होणार त्रास गेली 3 वर्षे ते सहन करत आहेत, त्या त्रासातनं आज ते काहीतरी मुक्त होत आहेत। आणि मित्रपक्ष हा विषय वेगळा असतो, पण ज्या वेळा तुम्ही समाजाला वेठीस धरता, समाजातल्या लोकांना वेठीस धरता, तुम्ही फुटपाथ गिळंकृत करता, तुम्ही रस्ता गिळंकृत करता, तुम्ही ड्रेनेजची लाईन याच्यावर सोडता आणि लोकांना त्याचा त्रास होतो, त्यावेळी मित्रपक्ष जरी असला तर त्यावरती कारवाई व्हायलाच पाहिजे। आणि हा मित्रपक्ष संबंधच नसतो, आपण एक समाजसेवा म्हणून काम करतो की लोकांची आपल्याला तक्रारी आल्या त्या तक्रारी आपण सॉल्व्ह करणं गरजेचं असतं, त्याला पाठपुरावा करणं गरजेचं असतं। आणि आज पाठपुरावा ते यश आलं, ते कदाचित शिवसेनेच्या माध्यमातून आलं असेल, ते आमचे वाघुले साहेब पण माझ्याभाऊ होते त्यांच्या माध्यमातून आलं असेल, पण लोकांना न्याय मिळणं गरजेचं आहे। अतिशय चुकीची बातमी आहे। झाडांना अतिक्रमण मनीष कॅफे किंवा इतर कोणातर्फे करण्यात आलेली नाही। 2018 साली जेव्हा हे कॉन्क्रीट रोडचं काम चालू असताना आणि 2018-19मध्ये आपण जर ठाणे सिटीमध्ये पाहिलं तर असे झाडांना कॉन्क्रीटी करून महापालिकानेच त्यांचा कॉन्क्रीटी केलेला होता। इतर कोणीही याचा कॉन्क्रीटी करून किंवा त्याला अतिक्रमण करून त्याला जे सांगतायत ती चुकीची बातमी आहे। आणि पूर्ण ठाण्यामध्ये असे बरेचसे झाडे आहेत त्यांना कॉन्क्रीटीकरण करण्यात आलेले आहेत। वेगवेगळ्या भागात आपण जर पाहिलं तर झाडांना मोठमोठ्या झाडांना असे कॉन्क्रीटी बॉक्स करून त्याला सुरक्षित करण्याच्या हेतूने महापालिकेनेच त्याचे बॉक्स बनवले होते। नाही हे काय ही दुपट्टी भूमिका आहेत। काही टोली
मनीष कॅफे हे प्रामाणिक व्यवसाय करत आहे, त्यामुळे काही टोळी त्यांच्या मागे लागलेली आहेत, हे स्पष्ट दिसून येत आहेत. ते त्यांचे वैयक्तिक काही कारणं असतील. आणि ठाणे महानगरपालिकामध्ये जर आपण बघायला गेलो तर अनऑथोराईज बांधकाम किती व्यावसायिक आणि किती रस्त्यावर. जर आपण नौपाडा प्रभाग समिती गावदेवीच्या इकडे आपण जर त्या पाहिलं तर त्याचा खालतीच 100 धंदे रस्त्यावर फुटपाथवर लावले गेलेत. त्याला कोणाचा आशीर्वाद आहेत तेही तपासावं. आजपर्यंत बरेचसे मॉमेडियन तिकडे धंदे लावत आहेत, बरेचसे लोक तिकडे रस्त्यावर फुटपाथवर धंदे लावत आहेत. बरेचसे गाडी आता रस्त्यावर तुम्ही पाहाल, वडापावची गाडी आहेत, स्टॉल आहेत, ड्रेसचे विक्री लोक करतायत. आणि पूर्ण ठाणे महानगरपालिकामध्ये जर आपण असं बघितलं तर भरपूर लोकांनी असं अतिक्रमण केलेलं आहे. त्याचा उद्देश असा नाही आहे की मनीष कॅफेनी अतिक्रमण केलं आहे. अतिक्रमण बघा, हे तोडलं आहेत, या झाडाला इकडे कॉन्क्रीट होता, त्याच्यानी हे तोडून कोणाला काय सिद्ध करायचं आहे, कोणाचा काय बेनिफिट होता. TMCनी खर्च करून त्याला बॉक्स बनवलेलं आहे, त्या बॉक्समुळे कोणाला काय असा त्रास झाला हे पण आपण त्याचा लक्षात घेतलं पाहिजे. महापालिकेकडे या संदर्भात काही पाठपुरावा नाही, निश्चित आम्ही महापालिकाकडे याचा पाठपुरावा करू. आणि इतरही या टोलींना आम्ही आणि महापालिकाचे सहाय्यक आयुक्त आणि उपायुक्त अतिक्रमणचे त्यांनाही दाखवू कुठे कुठे वेगवेगळे धंदे रस्त्यावर चालले आहेत आणि कोणी अतिक्रमण केले त्यांच्यावर पण अशीच ठोस कारवाई झाली पाहिजे.